हर्सुल एक विशेष आहे की हर्सुल हे गावठाण आहे. हे महापालिकेत नंतर आलं. पहिले तिथे ग्रामपंचायत आणि त्या ठिकाणी मंदिर आहे, मस्जिद आहे, अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे, आंबेडकरांचा पुतळा आहे. हे जे आहे मंदिर मस्जिद हे जुनं आहे, हे पारंपरिक आहे, त्यांच्या स्वतःच्या जागा आहे, मालमत्ता आहे. आमची तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हरसिद्धी माताची कमान आहे, ज्या पुरातत्व गोष्टी ह्या ज्यांच्या ज्यांच्या जागा बाधित होत आहेत त्यांना पहिले जागा आहे. आमची मागणी त्यांना जागा मिळाल्या पाहिजे. त्यांना तुम्ही आता काहीतरी सांगून जागा दिली पाहिजे. दुसरी जे नुकसान होतंय ते तर जुनच आहे, परंतु आता तुम्ही काही म्हणताय की हे गावठाण आहे, पण गावठाणामध्ये जुन्या परमिशन्स आहेत. म्हणजे तेव्हा काय परमिशन नव्हत्या, ते काही वर्षापासून जुने गाव आहे. तर ते गावठाणचा नमुना नंबर 4 तिथं पीआर कार्ड आहे सगळ्यांना, नमुना नंबर 8 ते पीआर कार्ड ज्यांना ज्यांना आहे तर ते लिगलच आहे असं ग्राह्य धरा, कारण की ते जुनेच आहे, ते काही नवीन नाहीये आणि काही परवानगी पण आहे. दुसरं माझं असं म्हणायचं आहे की त्यांना आताच पर्याय जागा द्या आणि जे लोक आता खरं की जे लोक ज्यांचं घर पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे तिथे हर्सुलमध्ये, त्या लोकांना पर्यायी आता काहीतरी कॅश मोबदला नाही तर काहीतरी त्यांना, कारण की त्यांचं घर तुटलं तर त्यांना गरज नाही, ते इनलिगल नाही असेल, त्यांचे पीआर कार्ड आहे आणि ते याच्यामध्ये गावठाणमधले लोक आहेत ते लिगलच आहे ना साहेब, ते कुठे इनलिगल आहे. गावठाणमध्ये वर्षानुवर्ष पारंपरिक आहे, ग्रामपंचायतचे त्यांच्याकडे जुन्या काळापासून आता ते महापालिकेत आलं. ठीक आहे, आता रोड वाईट झाला, त्यांनी मागच्या वेळेस आम्ही म्हणल्यानंतर त्यांनी आपल्याला सहकार्य करून G20च्या वेळेस आम्हीच तो मोठा केला. त्यावेळेस त्या लोकांनी रस्ते दिले, पैसे दिले, ते मागे गेले. परंतु आता झाल्यानंतर लगेच त्यांना आता होत आहे, त्याच्यामुळे पण लोकांमध्ये एक भावना आहे. आणि ही मंदिर आणि मस्जिद वगैरे जे आहेत ना ते फार जुने आहे. आता गावातलं मंदिर आहे, त्या गावातल्या मंदिरावरलं सगळं तर त्या मंदिराला जागा मिळाली पाहिजे, मस्जिदीला जागा मिळाली पाहिजे, तिथे जे पुतळे आहेत त्यांना जागा मिळाली पाहिजे. कुठंतरी त्यांना जागा मिळून त्यांच्या जागेच्या मोबदल्यात जागा मिळाली पाहिजे. तुम्ही ती सगळी प्रोसेस फॉलो करावी एवढीच विनंती आमची. आणि जे लोक गरीब लोक आहेत तिथे त्यांना तुम्ही पैशाचा मोबदला ताबडतोब द्यावा, कारण की ते पर्याय कुठेतरी जातील राहायला. नाहीतर तुम्ही पाडलं त्यांना जागाच नाही राहिला. आता आजची पोझिशन अशी त्या लोकांची काही, त्यांचा विचार व्हावा. ठीक आहे, मोठाले लोक आहेत, करोडो रुपये द्यायचे, त्यांना तुम्ही नका देऊ, पण जे लोक छोटे छोटे काही ठरवून घ्या की आपण 10-20 लाखापर्यंत 50 लाखापर्यंत येणार, इतक्यापर्यंत लोकांना तुम्ही द्या. आमची एवढीच विनंती. दोन्ही सोबत टाइम जातात ना, ते पाठवावं लागेल. नरकाचा स्वर्ग पुस्तक घेऊन देतात. सर